कोटीच्या कामासंदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत बीडमधून। सुरेश, काय सांगाल? सुरेश धस हे आता वेगवेगळी प्रकरणे समोर आणताना दिसतात आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे आता त्यांनी ऑडिट करण्याची मागणी केली आहे। परळीमध्ये जी काही बोगस कामं झाली आहेत त्याची नेमकं काय म्हणताय सुरेश धस? बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून सुरेश धस त्या ठिकाणी उपस्थित आहेत। काल सुरेश धस यांनी 73 कोटीचा जो बोगस बिलं उचलली होती त्या संदर्भातली कागदपत्र माध्यमांना दिली होती। त्याच वेळी सांगत असताना मी अजितदादांकडे देखील ही कागदपत्र देणार आहे। विशेष म्हणजे या संदर्भातलं पेनड्राईव्ह आणि पीडीएफ ज्या कॉप्या आहेत त्या सगळ्या मी अजितदादांना देणार असं देखील काल माध्यमाला सांगितलं होतं। आणि आज ज्यावेळेस सुरेश धस या संपूर्ण जिल्हा नियोजन समितीमध्ये बोलण्यासाठी उठल्यानंतर त्यांनी संपूर्ण जो काही तक्रारीचा पाडा आहे तो वाचायला सुरुवात केली। विशेष म्हणजे परळी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने बोगस कामं झाली, त्याचबरोबर इथून पाठीमागाच्या ज्या डीपीटीसी होत्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत्या, त्यामध्ये जो निधी सगळ्यात जास्त निधी हा परळी मतदारसंघामध्ये गेला आणि इतर जे काही तालुके आहेत ते देखील त्या ठिकाणी वंचित राहिले। तर तो मुद्दा देखील अजितदादांच्या समोर मांडलेला आहे। आणि विशेष म्हणजे जी कामं आतापर्यंत झालेली नाहीत, जी बोगस बिलं उचलली गेली, ज्यामध्ये कोणी अधिकारी दोष असतील तर ती सगळी कामाची जी बिलं आहेत ती परत वसूल करण्यात यावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर धनंजय मुंडे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे प्रामुख्याने परळी मतदारसंघ आणि त्या विभागामध्ये जी काही कामं झालेली होती त्या कामावरती बोट ठेवत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। आणि विशेष म्हणजे ज्या घोटाळ्याच्या कामाच्या संदर्भातली जी फाईल आहे ती धस हे आता अजित पवार यांच्याकडे देणार आहे। त्यामुळे नेमकं यावरती काय कारवाई होते, जर बोगस बिले आणि बोगस तशा पद्धतीची कामं झाली असतील तर अजितदादा या त्या संदर्भामध्ये कुठली ऍक्शन घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने अजितदादा यांनी सुरुवातीलाच आल्याबरोबर कार्यकर्ते संवाद साधताना कुठलंही बोगसपणा खपवून घेतलं जाणार नाही, कुठलंही चुकीचं काम केलं असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं यावरती काय कारवाई होणार आणि कशा पद्धतीने अजितदादा ऍक्शन घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच सुरेश, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे परळी हा मतदारसंघ आहे धनंजय मुंडेंचा, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरेश धस यांचा दिसतोय। पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडा। जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवारांनी या सूचना केलेल्या आहेत। नागरी समस्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। विकासाच्या दृष्टीने आता मार्गक्रमण करा आणि विकासाच्या दृष्टीनेच आता कामं झाली पाहिजेत, वेगाने कामं झाली पाहिजेत असंही अजित पवारांनी डीपीडीसीच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यांच्या बाजूला बसलेले होते पंकजा मुंडे, व्यासपीठावर त्यांच्या बाजूला बसले होते पंकजांच्या बाजूला धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे सुद्धा व्यासपीठावर होते। महत्त्वाची बातमी आहे, आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये होते। पालकमंत्री झाल्यावर ही त्यांची पहिलीच बीडचा दौरा होता, पहिलीच भेट होती बीडची आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यांची चांगली झाडाझडती घेतली आणि त्यानंतर डीपीडीसीच्या बैठकीला ते उपस्थित होते। आता ही बैठक संपलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून माहिती घेऊया। सुरेश, डीपीडीसीची बैठक संपलेली आहे, अनेकांना सूचना केलेल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी, काय सांगाल? तब्बल 8:30 वाजता अजितदादा हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते। डीपीडीसीची बैठक घेण्या अगोदर त्यांनी जे अधिकारी होते, प्रमुख जिल्ह्यातील अधिकारी, त्यांची देखील बैठक घेतली होती। त्यानंतर 10 वाजता डीपीडीसीची बैठक झाली। तब्बल 2 तास ही बैठक चालली आणि 2 तासाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा, त्याचबरोबर प्रस्तावित असलेले काम आणि नवीन 2026-27चा जो काही नियोजनचा आराखडा आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली। जवळपास 450 कोटीच्या आसपासचा जो आराखडा आहे त्या आराखड्याच्या संदर्भात देखील मोठी चर्चा झाली। विकास कामं कशा पद्धतीने असली पाहिजे या संदर्भात देखील चर्चा झाली। पण प्रामुख्याने या बैठकीसाठी उपस्थित असलेले जे सदस्य होते त्यापैकी जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून अनेक लोकप्रतिनिधींना सहभागी होता येतं। त्यात 2 सदस्य ज्यांना जिल्हा नियोजन समितीवरती नियुक्त करण्यात आलं, त्यामध्ये विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदळा यांना नियुक्त करण्यात आलं। तर सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, नमिता मुंदळा यांच्यासह स्थानिक आमदार होते आणि त्यांनी प्रत्येकाच्या मतदारसंघातला जो मुद्दा आहे, विकास कामामध्ये कशा पद्धतीने या अगोदर त्यांच्यावरती अन्याय झाला या सगळ्या गोष्टी देखील मांडल्या। प्रामुख्याने सुरेश धस यांनी विषय मांडत असताना परळी मतदारसंघामध्ये जी बोगस कामं झाली होती त्या संदर्भामध्ये देखील इंडिकेशन करून दिलं की दादा अशा पद्धतीने जवळपास 73 कोटी रुपयाचं जी कागदपत्र सुरेश धस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली होती तीच कागदपत्र आणि त्याच अनुषंगाने सुरेश धस यांनी या संपूर्ण कामाची चौकशी करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती देखील अजितदादांकडे केली। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने चौकशी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजची जी जिल्हा नियोजनची बैठक आहे ही नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।
पुढच्या बीडच्या बातमीकडे वळतोय. बीड नगरपालिकेचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी महावितरणचे थकीत 38 कोटीचे बिल जिल्हा नियोजनमधून त्या संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांकडे ही मागणी केली आहे. बीड नगरपालिकेमधील समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमध्ये बीड जिल्ह्यावर अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला. बीडच्या परळी मतदारसंघातील बोगस कोट्यवधींच्या कामाचं ऑडिट केलं जाणार आहे. कोट्यवधीची बोगस कामं आहेत त्याचं ऑडिट केलं जाणार आहे. बोगस दिलेली बिलं परत वसूल करा असं सुरेश धस यांनी अजितदादांकडे मागणी केलेली आहे. काल सुरेश धस यांनी 73 कोटींच्या कामांसंदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी अजितदादांकडे केली आहे. 73 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. त्या संदर्भात काही पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते आम्ही तुम्हाला पेनड्राईव्हच्या माध्यमातून देतो असं सुरेश धस म्हणालेले होते. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भातली? बीड जिल्हा नियोजनची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. खासदार बजरंग सोनवणे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी सुरेश धस यांनी बैठकीच्या आदल्या दिवशीच एक कागदपत्र आणि घोटाळ्याच्या संदर्भामध्ये सूचना केली होती. कागदपत्र तशी माध्यमांना देखील दिली होती आणि त्याच कागदपत्राच्या आधारे परळी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ती बोगस झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 73 कोटी रुपये हे कशा पद्धतीने उचलले हे देखील सुरेश धस यांनी काल माध्यमांना सांगितलं होतं. तर आज त्याच संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांकडे देखील मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीने बोगस बिलं उचलली गेली, अधिकाऱ्याला हाताशी धरून बोगस बिलं उचलली गेली, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जी उचलली गेलेली बिलं आहेत ती देखील परत वसूल करावीत अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केलेली. तर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व्यासपीठावर असताना एकूण परळी मतदारसंघातल्या ज्या पद्धतीने बोगस कामं झाली त्या कामाच्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांच्या समोर अक्षरशः पाढा वाचलेला आहे. ज्या तक्रारी होत्या, ज्या पद्धतीने कामं झाली त्याचा देखील पाढा वाचला. तसेच मागच्या ज्या जिल्हा नियोजनच्या बैठका होत्या त्यामध्ये कशा पद्धतीने आष्टी आणि इतर जे मतदारसंघ आहेत परळी वगळता त्यांच्यावरती कुठला अन्याय झाला, निधी वाटप करत असताना कशा पद्धतीने भेदभाव केला, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांकडे आज मागणी केलेली आहे आणि समान पद्धतीने प्रत्येक मतदारसंघाला निधी मिळावा. सुरेश धस पुरावे देणार होते, ते दिले गेले का? सुरेश धसांनी आता निवेदन ज्यावेळेस त्यांना बैठकीमध्ये बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे तर मांडले. आता बैठक संपल्यानंतर जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे अजितदादांचे जे पीए आहेत त्यांच्याकडे देखील ते देणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. मात्र अद्यापर्यंत पुरावे दिलेले आहेत अशी अधिकृत पद्धतीने माहिती मिळाली नाही. मात्र काल सुरेश धसांनी देखील सांगितलं होतं की पीडीएफ पासून पेनड्राईव्ह देखील मी या संपूर्ण प्रकरणाच्या ज्या फाईल तयार केल्या त्या अजितदादांकडे सुपूर्द करणार आहे आणि ते काय कारवाई करतात हे देखील पाहायचं आहे आणि त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. आम्हाला 1 रुपयाचा निधी कमी द्या, पण जे बोगस पद्धतीने बिलं उचलली गेली आहेत ती वसूल करावी अशा पद्धतीने देखील मागणी केली. त्यामुळे सुरेश धस कुठेतरी या बैठकीमध्ये आक्रमक झालेलं देखील पाहायला मिळालं. एकंदरीतच जिल्ह्यामधील ज्या पद्धतीचं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने परळी मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाल्याचा आरोप प्रत्यारोप केला जात असताना खुद्द पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांच्या समोर अजितदादा देखील उपस्थित होते आणि त्यांच्या समोर आक्रमकता बघायला मिळाली. धन्यवाद सुरेश, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. बीडमधल्या या डीपीडीसीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूला पंकजा मुंडे बसल्या होत्या. पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले होते. खासदार बजरंग सोनवणे सुद्धा व्यासपीठावर हजर होते. काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांची सुद्धा या बैठकीला उपस्थिती होती. त्यामुळे अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या बाजूला बसणं जाणीवपूर्वक टाळलं का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. पालक आहे तर कोट्यावधींच्या बोगस कामांचा ऑडिट करा, बोगस दिलेली बिलं परत वसूल करा अशी मागणी सुरेश धस यांनी अजितदादांकडे केली आहे. काल सुरेश धस यांनी 73 कोटीच्या कामासंदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत बीडमधून. सुरेश, काय सांगाल? सुरेश धस हे आता वेगवेगळी प्रकरणं समोर आणताना दिसत आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे आता त्यांनी ऑडिट करण्याची मागणी केली आहे. परळीमध्ये जी काही बोगस कामं झाली आहेत त्याची नेमकं काय म्हणताय सुरेश धस? बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून सुरेश धस त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काल सुरेश धस यांनी 73 कोटीचा जो बोगस बिलं उचलली होती त्या संदर्भातली कागदपत्र माध्यमांना दिली होती आणि त्याच वेळी सांगत असताना मी अजितदादांकडे देखील ही कागदपत्र देणार आहे. विशेष म्हणजे या संदर्भातलं पेनड्राईव्ह आणि पीडीएफ ज्या कॉप्या आहेत
या सगळ्या मी अजितदादांना देणार असं देखील काल माध्यमाला सांगितलं होतं. आणि आज ज्यावेळेस सुरेश धस या संपूर्ण जिल्हा नियोजन समितीमध्ये बोलण्यासाठी उठल्यानंतर त्यांनी संपूर्ण जो काही तक्रारीचा पाडा आहे तो वाचायला सुरुवात केली. विशेष म्हणजे परळी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने बोगस कामं झाली, त्याचबरोबर इथून पाठीमागाच्या ज्या डीपीटीसी होत्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत्या, त्यामध्ये जो निधी सगळ्यात जास्त निधी हा परळी मतदारसंघामध्ये गेला आणि इतर जे काही तालुके आहेत ते देखील त्या ठिकाणी वंचित राहिले. तर तो मुद्दा देखील अजितदादांच्या समोर मांडलेला आहे. आणि विशेष म्हणजे जी कामं आतापर्यंत झालेली नाहीत, जी बोगस बिलं उचलली गेली, ज्यामध्ये कोणी अधिकारी दोषी असतील तर ती सगळी कामाची जी बिलं आहेत ती परत वसूल करण्यात यावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर धनंजय मुंडे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे प्रामुख्याने परळी मतदारसंघ आणि त्या विभागामध्ये जी काही कामं झालेली होती त्या कामावरती बोट ठेवत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या घोटाळ्याच्या कामाच्या संदर्भातली जी फाईल आहे ती धस हे आता अजित पवार यांच्याकडे देणार आहे. त्यामुळे नेमकं यावरती काय कारवाई होते, जर बोगस बिले आणि बोगस तशा पद्धतीची कामं झाली असतील तर अजितदादा त्या संदर्भामध्ये कुठली ऍक्शन घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने अजितदादा यांनी सुरुवातीलाच आल्याबरोबर कार्यकर्ते संवाद साधताना कुठलंही बोगसपणा खपवून घेतलं जाणार नाही, कुठलंही चुकीचं काम केलं असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं यावरती काय कारवाई होणार आणि कशा पद्धतीने अजितदादा ऍक्शन घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. निश्चितच सुरेश, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे परळी हा मतदारसंघ आहे धनंजय मुंडेंचा, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरेश धस यांचा दिसतोय. पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडा. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवारांनी या सूचना केलेल्या आहेत. नागरी समस्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. विकासाच्या दृष्टीनं आता मार्गक्रमण करा आणि विकासाच्या दृष्टीनंच आता कामं झाली पाहिजेत, वेगानं कामं झाली पाहिजेत असंही अजित पवारांनी डीपीडीसीच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या पंकजा मुंडे, व्यासपीठावर त्यांच्या बाजूला बसले होते. पंकजांच्या बाजूला धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे सुद्धा व्यासपीठावर होते. महत्त्वाची बातमी आहे, आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये होते. पालकमंत्री झाल्यावरही त्यांची पहिलीच बीडचा दौरा होता, पहिलीच भेट होती बीडची. आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यांची चांगली झाडाझडती घेतली आणि त्यानंतर डीपीडीसीच्या बैठकीला ते उपस्थित होते. आता ही बैठक संपलेली आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून माहिती घेऊया. सुरेश, डीपीडीसीची बैठक संपलेली आहे, अनेकांना सूचना केलेल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी, काय सांगाल? तब्बल 8:30 वाजता अजितदादा हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते. डीपीडीसीची बैठक घेण्या अगोदर त्यांनी जे अधिकारी होते, प्रमुख जिल्ह्यातील अधिकारी, त्यांची देखील बैठक घेतली होती. त्यानंतर 10 वाजता डीपीडीसीची बैठक झाली. तब्बल 2 तास ही बैठक चालली आणि 2 तासाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा, त्याचबरोबर प्रस्तावित असलेले काम आणि नवीन 2026-27चा जो काही नियोजनचा आराखडा आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली. जवळपास 450 कोटीच्या आसपासचा जो आराखडा आहे त्या आराखड्याच्या संदर्भात देखील मोठी चर्चा झाली. विकास कामं कशा पद्धतीने असली पाहिजे या संदर्भात देखील चर्चा झाली. पण प्रामुख्याने या बैठकीसाठी उपस्थित असलेले जे सदस्य होते त्यापैकी जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून अनेक लोकप्रतिनिधींना सहभागी होता येतं. त्यात 2 सदस्य ज्यांना जिल्हा नियोजन समितीवरती नियुक्त करण्यात आलं, त्यामध्ये विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदळा यांना नियुक्त करण्यात आलं. तर सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, नमिता मुंदळा यांच्यासह स्थानिक आमदार होते. आणि त्यांनी प्रत्येकाच्या मतदारसंघातला जो मुद्दा आहे, विकास कामामध्ये कशा पद्धतीने या अगोदर त्यांच्यावरती अन्याय झाला, या सगळ्या गोष्टी देखील मांडल्या. प्रामुख्याने सुरेश धस यांनी विषय मांडत असताना परळी मतदारसंघामध्ये जी बोगस कामं झाली होती त्या संदर्भामध्ये देखील इंडिकेशन करून दिलं की दादा अशा पद्धतीने जवळपास 73 कोटी रुपयाचं जी कागदपत्र सुरेश धस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली होती, तीच कागदपत्र आणि त्याच अनुषंगाने सुरेश धस यांनी या संपूर्ण कामाची चौकशी करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती देखील अजितदादांकडे केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने चौकशी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आजची जी जिल्हा नियोजनची बैठक आहे ही नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुढच्या बीडच्या बातमीकडे वळतोय. बीड नगरपालिकेचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी महावितरणचे थकीत 38 कोटीचे बिल जिल्हा नियोजनमधून त्या संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांकडे ही मागणी केली आहे. बीड नगरपालिकेमधील समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमध्ये बीड जिल्ह्यावर अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला. बीडच्या परळी मतदारसंघातील बोगस कोट्यवधींच्या कामाचं ऑडिट केलं जाणार आहे. कोट्यवधीची बोगस कामं आहेत त्याचं ऑडिट केलं जाणार आहे. बोगस दिलेली बिलं परत वसूल करा असं सुरेश धस यांनी अजितदादांकडे मागणी केलेली आहे. काल सुरेश धस यांनी 73 कोटींच्या कामांसंदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी अजितदादांकडे केली आहे.
73 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। त्या संदर्भात काही पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते आम्ही तुम्हाला पेनड्राईव्हच्या माध्यमातून देतो, असं सुरेश धस म्हणालेले होते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भातली? बीड जिल्हा नियोजनची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते। खासदार बजरंग सोनवणे यांचे देखील उपस्थित होते। यावेळी सुरेश धस यांनी बैठकीच्या आदल्या दिवशीच एक कागदपत्र आणि घोटाळ्याच्या संदर्भामध्ये सुरुवात केली होती। कागदपत्र तशी माध्यमांना देखील दिली होती आणि त्याच कागदपत्राच्या आधारे परळी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ती बोगस झालेली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने 73 कोटी रुपये हे कशा पद्धतीने उचलले हे देखील सुरेश धस यांनी काल माध्यमांना सांगितलं होतं। तर आज त्याच संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांकडे देखील मागणी केली आहे। ज्या पद्धतीने बोगस बिलं उचलली गेली, अधिकाऱ्याला हाताशी धरून बोगस बिलं उचलली गेली, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जी उचलली गेलेली बिलं आहेत ती देखील परत वसूल करावीत अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली। तर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व्यासपीठावर असताना एकूण परळी मतदारसंघातल्या ज्या पद्धतीने बोगस कामं झाली त्या कामाच्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांच्या समोर अक्षरशः पाढा वाचलेला आहे। ज्या तक्रारी होत्या, ज्या पद्धतीने कामं झाली त्याचा देखील पाढा वाचला। तसेच मागच्या ज्या जिल्हा नियोजनच्या बैठका होत्या त्यामध्ये कशा पद्धतीने आष्टी आणि इतर जे मतदारसंघ आहेत परळी वगळता त्यांच्यावरती कुठला अन्याय झाला, निधी वाटप करत असताना कशा पद्धतीने भेदभाव केला, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांकडे आज मागणी केलेली आहे आणि समान पद्धतीने प्रत्येक मतदारसंघाला निधी मिळावा। सुरेश धस पुरावे देणार होते, ते दिले गेले का? सुरेश धसांनी आता निवेदन ज्यावेळेस त्यांना बैठकीमध्ये बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे तर मांडले। आता बैठक संपल्यानंतर जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे अजितदादांचे जे पीए आहेत त्यांच्याकडे देखील ते देणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र अद्यापर्यंत ते पुरावे दिलेले आहेत अशी अधिकृत पद्धतीने माहिती मिळाली नाही। मात्र काल सुरेश धसांनी देखील सांगितलं होतं की पीडीएफ पासून पेनड्राईव्ह देखील मी या संपूर्ण प्रकरणाच्या ज्या फाईल तयार केल्या त्या अजितदादांकडे सुपूर्द करणार आहे आणि ते काय कारवाई करतात हे देखील पाहायचं आहे आणि त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली। आम्हाला 1 रुपयाचा निधी कमी द्या, जे बोगस पद्धतीने बिलं उचलली गेली आहेत ती वसूल करावी अशा पद्धतीने देखील मागणी केली। त्यामुळे सुरेश धस कुठेतरी या बैठकीमध्ये आक्रमक झालेलं देखील पाहायला मिळालं। एकंदरीतच जिल्ह्यामधील ज्या पद्धतीचं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने परळी मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाल्याचा आरोप प्रत्यारोप केला जात असताना खुद्द पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांच्या समोर अजितदादा देखील उपस्थित होते आणि त्यांच्या समोर आक्रमकता बघायला मिळाली। धन्यवाद सुरेश, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। बीडमधल्या या डीपीडीसीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूला पंकजा मुंडे बसल्या होत्या। पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले होते। खासदार बजरंग सोनवणे सुद्धा व्यासपीठावर हजर होते। काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांची सुद्धा या बैठकीला उपस्थिती होती। त्यामुळे अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या बाजूला बसणं जाणीवपूर्वक टाळलं का, अशी चर्चा सुरू झालेली आहे। पालक आहे तर कोट्यावधींच्या बोगस कामांचा ऑडिट करा, बोगस दिलेली बिलं परत वसूल करा अशी मागणी सुरेश धस यांनी अजितदादांकडे केली आहे। काल सुरेश धस यांनी 73 कोटीच्या कामासंदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत बीडमधून। सुरेश, काय सांगाल? सुरेश धस हे आता वेगवेगळी प्रकरणं समोर आणताना दिसतात आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे आता त्यांनी ऑडिट करण्याची मागणी केली आहे। परळीमध्ये जी काही बोगस कामं झाली आहेत त्याची नेमकं काय म्हणताय सुरेश धस? बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून सुरेश धस त्या ठिकाणी उपस्थित आहेत। काल सुरेश धस यांनी 73 कोटीचा जो बोगस बिलं उचलली होती त्या संदर्भातली कागदपत्र माध्यमांना दिली होती आणि त्याच वेळी सांगत असताना मी अजितदादांकडे देखील ही कागदपत्र देणार आहे। विशेष म्हणजे या संदर्भातलं पेनड्राईव्ह आणि पीडीएफ ज्या कॉप्या आहेत त्या सगळ्या मी अजितदादांना देणार असं देखील काल माध्यमाला सांगितलं होतं। आणि आज ज्यावेळेस सुरेश धस या संपूर्ण जिल्हा नियोजन समितीमध्ये बोलण्यासाठी उठल्यानंतर त्यांनी संपूर्ण जो काही तक्रारीचा पाढा आहे तो वाचायला सुरुवात केली। विशेष म्हणजे परळी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने बोगस कामं झाली, त्याचबरोबर इथून पाठीमागाच्या ज्या डीपीडीसी होत्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत्या, त्यामध्ये जो निधी सगळ्यात जास्त निधी हा परळी मतदारसंघामध्ये गेला आणि इतर जे काही तालुके आहेत ते देखील त्या ठिकाणी वंचित राहिले। तर तो मुद्दा देखील अजितदादांच्या समोर मांडलेला आहे आणि विशेष म्हणजे जी कामं
आतापर्यंत झालेली नाहीत, जी बोगस बिलं उचलली गेली, ज्यामध्ये कोणी अधिकारी दोष असतील तर ती सगळी कामाची जी बिलं आहेत ती परत वसूल करण्यात यावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर धनंजय मुंडे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे प्रामुख्याने परळी मतदारसंघ आणि त्या विभागामध्ये जी काही कामं झालेली होती त्या कामावरती बोट ठेवत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। आणि विशेष म्हणजे ज्या घोटाळ्याच्या कामाच्या संदर्भातली जी फाईल आहे ती धस हे आता अजित पवार यांच्याकडे देणार आहे। त्यामुळे नेमकं यावरती काय कारवाई होते, जर बोगस बिले आणि बोगस तशा पद्धतीची कामं झाली असतील तर अजितदादा त्या संदर्भामध्ये कुठली ऍक्शन घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने अजितदादा यांनी सुरुवातीलाच आल्याबरोबर कार्यकर्ते संवाद साधत असताना कुठलंही बोगसपणा खपवून घेतलं जाणार नाही, कुठलंही चुकीचं काम केलं असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं यावरती काय कारवाई होणार आणि कशा पद्धतीने अजितदादा ऍक्शन घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच सुरेश, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे परळी हा मतदारसंघ आहे धनंजय मुंडेंचा, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरेश धस यांचा दिसतोय। पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडा। जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवारांनी या सूचना केलेल्या आहेत। नागरी समस्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। विकासाच्या दृष्टीनं आता मार्गक्रमण करा आणि विकासाच्या दृष्टीनंच आता कामं झाली पाहिजेत, वेगानं कामं झाली पाहिजेत असंही अजित पवारांनी DPDCच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या पंकजा मुंडे, व्यासपीठावर त्यांच्या बाजूला बसले होते, पंकजांच्या बाजूला धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे सुद्धा व्यासपीठावर होते। महत्त्वाची बातमी आहे, आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये होते। पालकमंत्री झाल्यावरही त्यांची पहिलीच बीडचा दौरा होता, पहिलीच भेट होती बीडची आणि त्यामध्ये सगळ्यात आधी तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यांची चांगली झाडाझडती घेतली आणि त्यानंतर DPDCच्या बैठकीला ते उपस्थित होते। आता ही बैठक संपलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून माहिती घेऊया। सुरेश, DPDCची बैठक संपलेली आहे, अनेकांना सूचना केलेल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी, काय सांगाल? तब्बल 8:30 वाजता अजितदादा हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले होते। DPDCची बैठक घेण्या अगोदर त्यांनी जे अधिकारी होते प्रमुख जिल्ह्यातील अधिकारी त्यांची देखील बैठक घेतली होती। त्यानंतर 10 वाजता DPDCची बैठक झाली। तब्बल 2 तास ही बैठक चालली आणि 2 तासाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा, त्याचबरोबर प्रस्तावित असलेले काम आणि नवीन 2026-27चा जो काही नियोजनचा आराखडा आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली। जवळपास 450 कोटीच्या आसपासचा जो आराखडा आहे त्या आराखड्याच्या संदर्भात देखील मोठी चर्चा झाली। विकास कामं कशा पद्धतीने असली पाहिजे या संदर्भात देखील चर्चा झाली। पण प्रामुख्याने या बैठकीसाठी उपस्थित असलेले जे सदस्य होते त्यापैकी जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून अनेक लोकप्रतिनिधींना सहभागी होता येतं। त्यात 2 सदस्य ज्यांना जिल्हा नियोजन समितीवरती नियुक्त करण्यात आलं, त्यामध्ये विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदळा यांना नियुक्त करण्यात आलं। तर सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, नमिता मुंदळा यांच्यासह स्थानिक आमदार होते आणि त्यांनी प्रत्येकाच्या मतदारसंघातला जो मुद्दा आहे, विकास कामामध्ये कशा पद्धतीने या अगोदर त्यांच्यावरती अन्याय झाला या सगळ्या गोष्टी देखील मांडल्या। प्रामुख्याने सुरेश धस यांनी विषय मांडत असताना परळी मतदारसंघामध्ये जी बोगस कामं झाली होती त्या संदर्भामध्ये देखील इंडिकेशन करून दिलं की दादा अशा पद्धतीने जवळपास 73 कोटी रुपयाचं जी कागदपत्र सुरेश धस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली होती तीच कागदपत्र आणि त्याच अनुषंगाने सुरेश धस यांनी या संपूर्ण कामाची चौकशी करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती देखील अजितदादांकडे केली। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने चौकशी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजची जी जिल्हा नियोजनची बैठक आहे ही नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पुढच्या बीडच्या बातमीकडे वळतोय। बीड नगरपालिकेचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी महावितरणचे थकीत 38 कोटीचे बिल जिल्हा नियोजन मधून त्या संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांकडे ही मागणी केली आहे। बीड नगरपालिकेमधील समस्यांचा पाढा वाचून दाखवला। यापूर्वी जिल्हा नियोजन समितीमध्ये बीड जिल्ह्यावर अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला। बीडच्या परळी मतदारसंघातील बोगस कोट्यवधींच्या कामाचं ऑडिट केलं जाणार आहे। कोट्यवधीची बोगस कामं आहेत त्याचं ऑडिट केलं जाणार आहे। बोगस दिलेली बिलं परत वसूल करा असं सुरेश धस यांनी अजितदादांकडे मागणी केलेली आहे। काल सुरेश धस यांनी 73 कोटींच्या कामांसंदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी अजितदादांकडे केली आहे। 73 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। त्या संदर्भात काही पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते आम्ही तुम्हाला पेनड्राईव्हच्या माध्यमातून देतो असं सुरेश धस म्हणालेले होते। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भातली? बीड जिल्हा नियोजनची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। यामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते। खासदार बजरंग सोनवणे यांची देखील उपस्थिती होती। यावेळी
सुरेश धस यांनी बैठकीच्या आदल्या दिवशीच एक कागदपत्र आणि घोटाळ्याच्या संदर्भामध्ये सुरुवात केली होती. कागदपत्र तशी माध्यमांना देखील दिली होती आणि त्याच कागदपत्राच्या आधारे परळी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ती बोगस झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 73 कोटी रुपये हे कशा पद्धतीने उचलले हे देखील सुरेश धस यांनी काल माध्यमांना सांगितलं होतं. तर आज त्याच संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांकडे देखील मागणी केलेली आहे. ज्या पद्धतीने बोगस बिलं उचलली गेली, अधिकाऱ्याला हाताशी धरून बोगस बिलं उचलली गेली, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जी उचलली गेलेली बिलं आहेत ती देखील परत वसूल करावीत अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केलेली. तर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व्यासपीठावर असताना एकूण परळी मतदारसंघातल्या ज्या पद्धतीने बोगस कामं झाली त्या कामाच्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांच्या समोर अक्षरशः पाढा वाचलेला आहे. ज्या तक्रारी होत्या, ज्या पद्धतीने कामं झाली त्याचा देखील पाढा वाचला. तसेच मागच्या ज्या जिल्हा नियोजनच्या बैठका होत्या त्यामध्ये कशा पद्धतीने आष्टी आणि इतर जे मतदारसंघ आहेत परळी वगळता त्यांच्यावरती कुठला अन्याय झाला, निधी वाटप करत असताना कशा पद्धतीने भेदभाव केला, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सुरेश धस यांनी अजितदादांकडे आज मागणी केलेली आहे आणि समान पद्धतीने प्रत्येक मतदारसंघाला निधी मिळावा अशी मागणी देखील केली. त्यामुळे एकंदरीत सुरेश धस पुरावे देणार होते ते दिले गेले का? सुरेश धसांनी आता निवेदन ज्यावेळेस त्यांना बैठकीमध्ये बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे तर मांडले. आता बैठक संपल्यानंतर जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे अजितदादांचे जे पीए आहेत त्यांच्याकडे देखील ते देणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. मात्र अद्यापर्यंत ते पुरावे दिलेले आहेत अशी अधिकृत पद्धतीने माहिती मिळाली नाही. मात्र काल सुरेश धसांनी देखील सांगितलं होतं की पीडीएफ पासून पेनड्राईव्ह देखील मी या संपूर्ण प्रकरणाच्या ज्या फाईल तयार केलेल्या त्या अजितदादांकडे सुपूर्द करणार आहे आणि ते काय कारवाई करतात हे देखील पाहायचं आहे आणि त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. आम्हाला 1 रुपयाचा निधी कमी द्या, पण जे बोगस पद्धतीने बिलं उचलली गेली आहेत ती वसूल करावी अशा पद्धतीने देखील मागणी केली. त्यामुळे सुरेश धस कुठेतरी या बैठकीमध्ये आक्रमक झालेलं देखील पाहायला मिळालं. एकंदरीतच जिल्ह्यामधील ज्या पद्धतीचं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने परळी मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाल्याचा आरोप प्रत्यारोप केला जात असताना खुद्द पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील यांच्या समोर अजितदादा देखील उपस्थित होते आणि त्यांच्या समोर आक्रमकता बघायला मिळाली. धन्यवाद सुरेश, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. बीडमधल्या या डीपीडीसीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाजूला पंकजा मुंडे बसल्या होत्या. पंकजा मुंडेंच्या शेजारी धनंजय मुंडे बसले होते. खासदार बजरंग सोनवणे सुद्धा व्यासपीठावर हजर होते. काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांची सुद्धा या बैठकीला उपस्थिती होती. त्यामुळे अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या बाजूला बसणं जाणीवपूर्वक टाळलं का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. पालक आहे तर कोट्यावधींच्या बोगस कामांचा ऑडिट करा, बोगस दिलेली बिलं परत वसूल करा अशी मागणी सुरेश धस यांनी अजितदादांकडे केली आहे. काल सुरेश धस यांनी 73 कोटीच्या कामासंदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज जिल्हा नियोजन बैठकीमध्ये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत बीडमधून. सुरेश, काय सांगाल? सुरेश धस हे आता वेगवेगळी प्रकरणं समोर आणताना दिसत आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे आता त्यांनी ऑडिट करण्याची मागणी केली आहे. परळीमध्ये जी काही बोगस कामं झाली आहेत त्याची नेमकं काय म्हणताय सुरेश धस? बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून सुरेश धस त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काल सुरेश धस यांनी 73 कोटीचा जो बोगस बिलं उचलली होती त्या संदर्भातली कागदपत्र माध्यमांना दिली होती आणि त्याच वेळी सांगत असताना मी अजितदादांकडे देखील ही कागदपत्र देणार आहे. विशेष म्हणजे या संदर्भातलं पेनड्राईव्ह आणि पीडीएफ ज्या कॉप्या आहेत त्या सगळ्या मी अजितदादांना देणार असं देखील काल माध्यमाला सांगितलं होतं. आणि आज ज्यावेळेस सुरेश धस या संपूर्ण जिल्हा नियोजन समितीमध्ये बोलण्यासाठी उठल्यानंतर त्यांनी संपूर्ण जो काही तक्रारीचा पाडा आहे तो वाचायला सुरुवात केली. विशेष म्हणजे परळी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने बोगस कामं झाली, त्याचबरोबर इथून पाठीमागाच्या ज्या डीपीटीसी होत्या, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत्या, त्यामध्ये जो निधी सगळ्यात जास्त निधी हा परळी मतदारसंघामध्ये गेला आणि इतर जे काही तालुके आहेत ते देखील त्या ठिकाणी वंचित राहिले. तर तो मुद्दा देखील अजितदादांच्या समोर मांडलेला आहे. आणि विशेष म्हणजे जी कामं आतापर्यंत झालेली नाहीत, जी बोगस बिलं उचलली गेली, ज्यामध्ये कोणी अधिकारी दोषी असतील तर ती सगळी कामाची जी बिलं आहेत ती परत वसूल करण्यात यावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर धनंजय मुंडे देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे प्रामुख्याने परळी मतदारसंघ आणि त्या विभागामध्ये जी काही कामं झालेली होती त्या कामावरती बोट ठेवत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या घोटाळ्याच्या कामाच्या संदर्भातली जी फाईल आहे ती धस हे आता अजित पवार यांच्याकडे देणार आहे. त्यामुळे नेमकं यावरती काय कारवाई होते, जर बोगस बिले आणि बोगस
कशा पद्धतीची कामं झाली असतील तर अजितदादा या त्या संदर्भामध्ये कुठली ऍक्शन घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने अजितदादा यांनी सुरुवातीलाच आल्याबरोबर कार्यकर्ते संवाद साधताना कुठलंही बोगसपणा खपवून घेतला जाणार नाही, कुठलंही चुकीचं काम केलं असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं यावरती काय कारवाई होणार आणि कशा पद्धतीने अजितदादा ऍक्शन घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. निश्चितच सुरेश, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे परळी हा मतदारसंघ आहे धनंजय मुंडेंचा, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनाच कात्रीत पकडण्याचा प्रयत्न सुरेश धस यांचा दिसतोय. पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडा. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये अजित पवारांनी या सूचना केलेल्या आहेत.